जर तुम्हाला वाटत असेल ना घरचं पालक पनीर चांगलंच नाही बनत, मग ह्या पद्धतीने बनवून बघा. याच्या पुढे तुम्ही बाहेर पालक पनीर खायला कधीच जाणार नाहीत. मग त्यासाठी काय करायचं, पालक घ्यायचा, तर जेवढं तुम्हाला बनवायचं तेवढं मस्त त्याला धुवून आहे ना एखाद्या पातेल्यामध्ये पाणी टाकून आहे ना त्याला गॅसवर ठेवायचं उकळायला. थोडासा शिजला का पालक त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या, जेवढं तिखट पाहिजे आपल्याला. मिरच्या टाकल्याच्या नंतर एखादा मिनिट उकळून द्यायचं. आता याला ना थंड पाण्यात काढून घ्यायचं बघा. आता लगेच कांदा घ्यायचा कापायला. आता इथं मी 2 कांदे घेतले, तर इथं मी 4 माणसाच्या अंदाजाने बनवते ना म्हणून 2 कांदे आणि 1 टोमॅटो घेतले. तर कांद्याला आता पेस्ट नाही करायची आहे, जेवढं बारीक होता येईल ना तेवढं बारीक बारीक करून टाकायचंय कांद्याला. नंतर टोमॅटो सुद्धा तसंच कापायचं बरं का, जेवढं बारीक कापता येईल तेवढं. आता काय करायचं, आता पालक बघायचा, पालकला काढून घ्यायचं पाण्यातून आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचं आणि याला ना आता चांगली पेस्ट बनवून घ्यायची बघा पालकची. तर लगेच गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं का जिरे टाकायचे आणि लसूण बराच टाकायचा कापून बरं का, कुठून नाही कापून टाकायचा. आणि कांदा घ्यायचा आपल्याला, तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. थोडासा एखादा मिनिट परतून घ्यायचं कांद्याला. नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं. टोमॅटोला परतलं का थोडंसं मीठ टाकायचं, मिठाला मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गरम मसाला आणि धण्याच्या पावडर थोडी थोडी टाकायची. आता याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच मिक्सर मध्ये बारीक केलेला पालक याच्यामध्ये टाकून द्यायचा. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी इथं खूप जास्त पण नाही टाकायचं, थोडंच टाकायचं, घट्टसर भाजी छान लागते. आता याला उकळी असतोय ना पनीर घ्यायचं. तर पनीर इथं मी पावशेर घेतलेलं आहे, मस्त पैकी असं कापून घ्यायचं. पालक उकळी आली का कापलेलं पनीर त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. पनीर टाकल्याच्या नंतर मीडियम बारीक गॅसवर याला चांगलं 7-8 मिनिटं उकळून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायची, मिक्स करायचं, गॅस बंद करायचा. एका वाटीमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना लसूण आणि अद्रक असे तुकडे तुकडे करून टाकायचे. नंतर त्याच्यामध्ये परत थोडीशी कसुरी मेथी टाकायची आणि या भाजीवर असा चरकन तडका द्यायचा ना, मस्त पैकी स्वाद लागतो ना. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता खायला लगेच घ्यायची बघा. इकडे तिकडे बघायचं नाही, लगेच खाऊन घ्यायचं. एवढी जबरदस्त भाजी लागते ना ही, खाल्ल्याच्या नंतर तुम्ही बाहेर कधीच जाणार नाहीत. बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.